जायचं, गुरंढोरं सोडायचं, चारायचं, दिवसभर बोंबलं थेंडायचं, घरला यायचं, जेवायचं, मुठपण पडायचं. असं करता 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 वय वाढत जातं. एक दिवस आपल्यासाठी सगळ्या गावाला एक बायको हुडकून आणते. लग्न होतं. लग्न झाल्यावर तिच्याबरोबर संसार करतो. संसार करता 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 मुलाबाळामध्ये रमून जातो आणि रमून जाता जाता कधी वृद्धापकाल येतो पवन महाराज कळत नाही आणि यामध्ये सगळंच विसरून जातं. आणि वृद्धापकालामध्ये जेव्हा मुलाचं लग्न होतं, सुनबाई म्हणते, मामाजी घ्या लेकरं व्हा मंदिराच्या पारावर. निघाले मंदिराच्या पारावर आणि पारावर जाऊन तिथं बसल्या बसल्या कुणी भाकर तुकडा विचारत नाही, कुणी जेवलास का विचारत नाही. 12 वाजून जातात, 1 वाजून जातं. मग माणसाला वाटतं, काय गड्या जन्माला येऊन काय काय कमवलं मी आयुष्यात, काय फायदा आहे बरं जन्माला येऊन. नाही नाही नाही, असा जन्म नाही मिळालेला बरा. असं किती जणाला वाटलं बरं आता तरी? वाटतंय का नाही? हसायला तर वाटायले आहे का नाही? काय दात पडून गेले, पाय हलायले, हात हलायले, टाळ घेऊन वाजवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही का? तरुणपणी हे केलं नाही, आता मिळत आहे, पण आता उमगायला फार वेळ जाईल आणि उमगण्यामध्ये कधी मृत्यू गाठेल हे काही कळणार नाही.